श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, 8 मार्चला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी असतात तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, आपण अनेक उपाय करत असतो. पण जर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल. तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कधी करायचा आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. महाशिवरात्र हा जो दिवस असतो तर तो भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय दिवस असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झालेला होता, त्यामुळे हा दिवस त्यांना अतिशय प्रिय आहे. आणि जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शिवशंकरांची सेवा करतो, उपासना करतो, त्याच्या जीवनातले सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य हे दूर होतात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, 4 प्रहरचं पूजन करायचं आहे. हे 4 प्रहरचं पूजन कोणत्या कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याचा एक व्हिडिओ मी चॅनलवरती टाकणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून चेक करा. त्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. छान वस्त्र परिधान करायचे आहे, स्वच्छ असावे, शक्य झाले तर पांढऱ्या कलरचे वस्त्र आवर्जून तुम्ही परिधान करा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे आपल्याकडे शिवलिंग असतं ना तर त्या शिवलिंगावरती रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे रुद्राभिषेकचं पाणी असेल तर हे पाणी तुम्हाला तुमच्या माठात टाकायचं आहे किंवा मग घरातील सर्व व्यक्तींना प्यायला दिलं थोडं थोडं तरीही चालेल. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळीच हा जो मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. आता हा जो उपाय आहे शुक्रवारी तुम्हाला रात्री 12च्या दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. शुक्रवारी रात्री 12ला म्हणजेच काय, ज्या वेळेस शिवरात्र शुक्रवारच्या रात्रीला 12 वाजता जी चालू होणार आहे तर त्या शुक्रवारी रात्री 12ला तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक धतुरा लागणार आहे. धतुरा जो असतो तर तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. धतुरा भगवान शिवशंकरांना का प्रिय आहे, ज्या वेळेस भगवान शिवशंकरांनी विष प्राशन केलं होतं तर त्यावेळेस त्यांना याच धतुऱ्याच्या साहाय्याने त्यांच्या शरीरामध्ये जी उष्णता तयार झाली होती तर याच धतुऱ्याच्या साहाय्याने ती उष्णता कमी त्यांची झाली होती, त्यामुळे त्यांना हा जो धतुरा आहे तर तो अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक धतुरा घेऊन तुम्हाला शुक्रवारी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. थोडीशी हळद पण तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणजे कधी तर गुरुवारचा दिवस संपल्यानंतर, गुरुवारची रात्र संपल्यानंतर शुक्रवार चालू होतो आणि शुक्रवारी महाशिवरात्र चालू होते, तर त्या टायमिंगला रात्री 12 वाजता तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. रात्रीच्या 12च्याच वेळेसमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा असतो. घरामध्ये करता येणार नाही, त्यामुळे शक्य असेल तर आजूबाजूला जिथे कुठे छोटंसं मंदिर असेल तिथं जा आणि तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला ही जी हळद, पाणी आणि धतुरा आहे तर ते घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पाणी आपण घेतलेलं आहे तर ते भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे. आणि जी हळद आहे ना त्या हळदीमध्ये आपल्याला हा धतुरा थोडासा पिवळा करायचा आहे. वर्ण हळद टाकली तरीही चालेल किंवा मग तुम्ही हळदीमध्ये त्याचं जे देठ असतं ते पकडायचं आणि हळदीमध्ये तो धतुरा आहे तर तो अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पिवळा करून घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणायचं. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलत बोलत तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक अर्धा तास तिथेच बसून राहायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला तो जो धतुरा आहे तर तो उचलून घ्यायचा आहे. उचलून तुम्हाला तो तुमच्या घरी आणायचा आहे.
घरी आणल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आणि लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो बांधायचा आहे आणि तुमच्या घराच्या तिजोरीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही घरामध्ये पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा धतुरा ठेवायचा आहे। किंवा तुम्ही हा उपाय तुमच्या व्यापाराच्या वृद्धीसाठी, व्यवसायाच्या वृद्धीसाठी करू शकता। मग व्यापाराच्या ठिकाणी ठेवा, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा, जिथे कुठे तुमचं दुकान असेल किंवा एखादं छोटंसं शॉप आहे, कितीही छोटे तुमचं शॉप असू द्या तर तिथे तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो नेऊन ठेवायचा आहे। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचे फायदे होतील आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल। जो कोणी शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे उपाय करेल, रात्रीची सेवा करेल, त्याला साक्षात भगवान शिवशंकर दर्शन देतील, इतका प्रभावी हा उपाय आहे। तर नक्की करून बघा, नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।